आपला आवाज कोकण 24 तास। वारंवार सांगून आणि सूचना देऊनही विमानतळ ते मारुती मंदिर दरम्यान कोकण नगर येथील रस्त्यालगत असलेले अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण न हटवण्यात आल्यानं अखेर रत्नागिरी नगरपालिकेनं हे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केलाय। रत्नागिरी विमानतळ ते मारुती मंदिर हा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलं असल्यानं या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते। याबाबत रत्नागिरी नगरपालिकेनं वारंवार सूचना आणि सांगितल्यानंतर अनेक जणांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम हटवले होते, परंतु आजही अनेक जणांनी नगरपालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यानं अखेर रत्नागिरी नगरपालिका ऍक्शन मोड मध्ये आली आणि त्यांनी कोकण नगर येथील दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण जेसीबी लावून हटवून रस्ता मोकळा केला। स्थानिक नगरसेवक केतन शेट्टे यांनी काही प्रमाणात विनंती करण्याचं काम केलं, परंतु प्रशासन कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी कोणाचंही न ऐकता सर्व अतिक्रमण जमीनदोस्त केलंय। रत्नागिरी विमानतळ ते मारुती मंदिर मार्गावर कोकण नगर येथील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण जमीनदोस्त केल्याबद्दल रत्नागिरी नगरपालिकेचे खरोखरच कौतुक करावे तेवढे कमीच आहे, याबाबत दुमत नाही। परंतु रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रशासनानं रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांवर असलेले अनधिकृत बांधकाम, टपऱ्या, खोके याकडेही वेळीच लक्ष देणं फार गरजेचं आहे। आज रत्नागिरी शहर एकीकडे प्रगती पथावर जात असताना शहराच्या विविध भागात बिनधास्तपणे अनेकांनी खोके आणि टपऱ्या उभारलेल्या आहेत।
याकडेही नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह मुख्य अधिकारी आणि नगरसेवकांनी लक्ष देणं काळाची गरज आहे. न पेक्षा एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय असं होता कामा नये. त्यामुळे रत्नागिरी नगरपालिकेनं तातडीने शहरातील सर्व अतिक्रमणे हटवून रस्ता आणि फुटपाथ मोकळा करावा असं बोललं जातंय. आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी शहर हायटेक बनत चाललंय आणि असं असतानाच दुसरीकडे मात्र टपऱ्या, खोके उभे असल्यानं ते थोडेसे न शोभणार आहे असं वाटतं. त्यामुळे नगरपालिकेनं या अतिक्रमणाकडे आणि अडवून ठेवलेल्या फुटपाथाकडे लक्ष देणं जरुरीचं आहे आणि त्यासाठी लवकरच एक धडक मोहीम राबवावी असं नागरिकांमध्ये बोललं जातंय. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.